आराध्य महामेरू संत श्रेष्ठ गोरबा काका यांच्या पालखीतील वारकरी यांनी काकांच्या पालखीसह भूवैकुंठ भूमी असलेल्या पंढरपूर येथे नगर प्रदक्षिणा घातली। पालखी सोहळ्यात 2 वेळेस दशमी व एकादशी दिवशी नगर प्रदक्षिणा घालण्यात येते। एकादशीला झालेल्या नगर प्रदक्षिणावेळी पालखी वाहणाऱ्या भोईंनी पालखीचे रिंगण केले। यावेळी हजारो भाविक उपस्थित होते। तर तेर येथेही श्री संत गोरबा काकांच्या समाधीच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या। स्वामी समर्थ भजनी मंडळाने मंदिरात सेवा केली। चला गेली पालखी मोरी।
कार्तिकी एकादशी आहे आणि 13ला प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जात आहे। आज श्री संत गोरोबाकाकांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। तुम्ही भजनी मंडळ घेऊन आलात, कुठून आलात माऊली, काय सांग? मातोळा गाव, तालुका औसा, वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून भजनी मंडळाचे ते या ठिकाणी आलेले आहोत भजनी मंडळासाठी, भजन करण्यासाठी। तर मी सध्या 1980 पासून ही वारी करत आहे। मी जातीनं मुसलमान आहे, मला जातीभेद आवडत नाही, त्याच्यासाठी मी सर्व धर्म समभाव या नेतृत्वाखाली काम करतो आहे। आजपर्यंत मी 30 ते 40 भजनी मंडळ तयार केलेलं आहोत संप्रदायाचे आणि प्रति महिना 13ला मी वारी करत आहे महिन्याची वारी। काय सांगाल ताई तुम्ही? रामकृष्ण हरी सगळ्यांना। आम्ही आमचं श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ राहणार मातोळा, तालुका औसा, जिल्हा लातूर। आमचं हे भजनी मंडळ गेले 10 वर्ष झालं आम्ही भजन करतो आणि आमचं वारकरी साहित्य परिषदामधून आमच्या ह्याची शाखा पण ओपन झालेली आहे आणि आम्ही हे जे काका आहेत जानू मिया शेख यांच्यामार्फत आम्ही शाखा पण ओपन केलेली आहे आणि यांच्यामार्फतच आम्हाला आज ही भजन सेवा गोरोबा काका या ठिकाणी आम्हाला भेटलेली आहे। गाव कुठलं, कुठून आलात आपण? आम्ही मातोळा येथून आलेलो आहे आणि आमच्या भजनी मंडळाचं नाव हे श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ। किती जण आलात तुम्ही? आम्ही अवघ्या 25 महिला आलेल्या आहोत आणि भजन सेवा भेटल्याबद्दल आणि इथंही याही लोकांनी आम्हाला सहकार्य करून आजची तारीख दिल्याबद्दल आणि चाचांनी पण आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्या दोघांचेही मी धन्यवाद मानते।